हॅलो गायस, तर ही आहे वृंदा. हिचा एकच मोठं असतो, सकाळी उठायचं, समोर घरात यायचं, ही काकी आपल्याला पाहिजे ते खायला देते. ते काढून दीदीनं घेतलं की मग ह्या असं रुसून बसायचा. भाई इतना ॲटिट्यूड कहाँ से लाया इसने, मुझे भी नहीं पता. अशी एवढी चिडून मस्त बसते नाही, वाह भारी. नंतर मम्मीची अशी बडबड 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 ऐकून घेतली. ती सांगत होती कुठली वस्तू कुठल्या काळात तिला मिळाली आणि त्या वस्तू मागची पूर्ण हिस्ट्री ती पसारा काढल्यावर सांगणार. हा सगळा पसारा आवरायला तिनं 2 तास घालवले. नंतर मी आवरायला घेतलं, आवरून झालं माझं, पण काय करणार, पटपट पटपट आवरून पण मला वाट बघावी लागली. थोडा वेळ वाट बघितली, मग म्हणलं आता फ्लेक्स करत परत निघायचं आहे आपल्याला. मग परत मी पोचले हिच्याकडं. हिनं पण खूप मोठा कांड करून ठेवलेला, जसं की हिचं कपड्याचं दुकान आहे, पण वेळेला घालायला हिच्याकडं कपडेच नाही आहेत. आणि असे छोटे छोटे कांड करत तेजू खूप मोठी झाली आहे आता, त्यामुळं तिचा विषयच वेगळा आहे. आता ही बनलेली पापाची परी. असले भारी भारी ड्रायव्हिंग स्किल्स हिनं ग्रो केलेत ना, की आजूबाजूच्या लोकांना असं वाटलं पाहिजे की दीदी पहिला गेलीच पाहिजे. नंतर ना ही होती मानाची करवली. हिनं आम्हाला लग्नाला बोलवलं, आम्ही काय नाही देता, हिनं आम्हाला रिटर्न गिफ्ट दिले. जसं की हिचा वाढदिवस वाटला होता तिला, की माझ्या बड्डेला लोक आलेत, मी त्यांना रिटर्न गिफ्ट देणारच. अशा ॲटिट्यूडमध्ये तिनं गिफ्ट दिलं आणि म्हणते तुम्ही तुमच्या घरी जावा, बस झालं आता. मग आम्ही घरी पोचलो. परत मी संध्याकाळी गेले भावासोबत बाहेर. नंतर असा होता माझा आजचा दिवस.